सर्वप्रथम आपल्या सर्वांचा मीडियाच्या माध्यमातून मी कोल्हापूरच्या जनतेला सांगू इच्छितो की हो, हे बरोबर आहे की कोल्हापूर माझे आजोड आहे आणि माझं आजीचे माहेर कोल्हापूर होते आणि म्हणून कोल्हापूरशी माझा खूप जुने संबंध आहे, खूप विशेष नाते आहे. आणि मी कालच्या मीटिंगमध्ये मंडलिक साहेबांसोबत आणि विद्यमान लोकसभा खासदार मंडलिकजी आणि राज्यसभेचा खासदार महाडिकजी आपण एकत्र फिरत होते आणि मी मीटिंगमध्ये सांगितले आणि मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की कोल्हापूरकडे 3 खासदार आहे. एक महाडिकजी आहे, एक मंडलिकजी आहे आणि एक मिलिंद देवरा आहे. आणि माझं मत असं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजित पवारजी खूप उत्सुक आहे, इच्छुक आहे, प्रयत्न करीत आहे. पण त्यांचं जे विजन आहे कोल्हापूरसाठी, पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि पूर्ण राज्यासाठी, त्या विजनला साकारण्यासाठी, पुढे नेण्यासाठी, इम्प्लिमेंट करण्यासाठी एक छान खासदारची गरज आहे. आणि म्हणून हातकणंगलेमध्ये धैर्यशील मणी आहे, एक तरुण तडफदार खासदार आहे. त्यांना धैर्यशीलमध्ये काम करण्याची इच्छा आहे. आणि तसेच मंडलिक साहेब सगळ्यांसाठी उपलब्ध एक खासदार आहे. आणि म्हणून मला पूर्ण खात्री आहे की कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या जनता पुन्हा एकदा धैर्यशील मणे आणि मंडलिक साहेबांना निवडून देतील. Come my love, please don't say no baby, come my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. खरं तर महाविकास आघाडी या ठिकाणी शाहू महाराजांना उतरवले, त्यामुळे थोडीशी निवडणूक टफ जाईल असं सांगितलं जात आहे महायुतीसाठी. काल तुम्ही आढावा बैठक या ठिकाणी घेतल्या, काय नेमकी परिस्थिती तुम्हाला दिसली? मला खूप चांगली परिस्थिती दिसत आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की नरेंद्र मोदीजींचा नेतृत्वाखाली ह्या विभागातील जनते पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पाठिंबा देतील. आणि काँग्रेसची विचारधारा काय आहेत हे मला चांगलं माहीत आहे. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की काँग्रेस पार्टी छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात मानत नाही. आणि मी अनेक वेळा सांगितलं आहे की महाविकास आघाडीची जेव्हा स्थापना होत होती तेव्हा मी काँग्रेसला त्या विरोधात सल्ला दिला होता. कारण संधिसाधू आघाड्या ते कधी जनतेच्या किंवा कार्यकर्त्यांच्या हिताच्या नसतात. आणि आज काँग्रेस आणि उभाटा त्यांनी जनादेशाचा अनादर केल्यामुळे दोघांनाही याचा फटका बसला आहे. आणि म्हणून काँग्रेस पार्टीमध्ये महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, कोल्हापूरमध्ये भरपूर नाराजगी आहे. खरं तर काल वर्षा गायकवाडांच्या विरोधात जे ट्विट केलं त्या ट्विटमुळं राजकारणाचं पाहायला मिळते. वर्षा गायकवाड माझी वहिनी आहे, माझे जुने सहकारी आहे. आणि वर्षा गायकवाड यांचे स्वर्गीय वडील एकनाथ गायकवाडजी आणि माझे स्वर्गीय वडील मुरली देवराजी यांचा खूप जुने संबंध होते. 1985 मध्ये एकनाथ गायकवाडजी धारावीचा आमदार होते. मुरलीभाई तेव्हा मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होते. आणि हे बरोबर आहे की उभाटा आज 21 सीट्सवर इलेक्शन लढत आहे. पण त्यांनी फक्त एक दलित उमेदवार जनतेचा समोर त्यांनी दिलेले आहे. आणि आज शिवसेनानी फक्त 8 सीट्स डिक्लेअर केलं. पण 8 सीट्समध्ये शिवसेनानी आधीच 3 उमेदवारांना घोषित केलं.
तर हे जे दलित विरोधी माइंडसेट आहे, हे दलित विरोधी माइंडसेट्सचा अगेन्स्ट आपल्याला मीडियाच्या माध्यमातून आणि थेट जनतापर्यंत आपल्याला पोचून त्यांना ह्या दलित विरोधी माइंडसेटबद्दल कळवायला लागेल. खरं तर ह्या आघाड्या कार्यकर्त्यांसाठी तुम्ही म्हणालात, खरं तर सांगलीची जी पारंपरिक जागा होती काँग्रेसची ती सोडावी लागलेली आहे. कोल्हापुरात देखील अनेक वर्ष कार्यकर्ता पदाधिकारी असलेल्या कार्यकर्त्यानं काल अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. कसं बघता एकूणच राज्यभरामध्ये काँग्रेसच्या ची जी अवस्था? हो, म्हणून मी सांगितलं की पूर्ण राज्यात भरपूर नाराजगी आहे. सांगली एक सीट आहे, दक्षिण मध्य मुंबई एक सीट आहे, आणि हे जे अलायन्स आहे, आघाडी आहे, महाविकास आघाडी, एक ॲक्च्युली एक पोस्ट पोल अलायन्स होता 2019मध्ये. आता फर्स्ट टाईम ते प्री पोल अलायन्स होत आहे आणि फुल ऑफ कॉन्ट्रडिक्शन्स आहे, फुल ऑफ कॉन्ट्रडिक्शन्स. म्हणून मी सांगितलं की एक संधी साधू युती आहे, एक ऑपॉर्च्युनिस्टिक अलायन्स आहे. आणि मी एक गोष्टी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, तुम्ही स्वतः चेक करा. मी मीडियाच्या माध्यमातून शेवटचा मला एवढे सांगायचं आहे की महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून 2019मध्ये दिल्लीतील कोणत्याही नेत्याने कधी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंती किंवा पुण्यतिथीनिमित्त सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे का? सर्वांकडे मोबाईल फोन आहे, स्मार्टफोन आहे, इंटरनेट कनेक्शन आहे, 3G आहे, 4G आहे, 5G आहे, वायफाय आहे. म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेनं विनंती करतो, महाराष्ट्राच्या जनतेनं विनंती करतो, कडकडीची विनंती करतो की तुम्ही सोशल मीडियावर चेक करा की जर काँग्रेस पक्षांनी बाळासाहेब ठाकरेंनी कधी पुण्यतिथी किंवा जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली नसेल तर ट्रू कलर्स ऑफ द अलायन्स आर बिफोर एव्हरीबडी. पण उद्धव असं ठाकरे मग काँग्रेससोबत अलायन्स ठेवून काय पडते? संधी साधू युती आहे आणि त्या लोकांनी पैशासाठी, खोक्यांसाठी, सत्तेसाठी, कुर्सीसाठी त्यांनी युती केली. कारण 2014 आणि 2019मध्ये उभाटांनी नरेंद्र मोदीजींना पूर्ण पाठिंबा दिला. त्यांनी गांधी कुटुंबांचा, पवारसाहेबांचा अपमान केलं, पण त्यावेळी ते त्यांच्यासाठी कन्व्हिनियंट होते. त्यांना मुख्यमंत्री पदाची कुर्सी न दिल्याने त्यांनी अचानक मत बदलले. आणि म्हणून हे विचारधारा नाही आहे, हे संधी साधूपण आहे. थँक्यू. राज ठाकरे तुमच्या सोबत आलेले आहेत आणि मग बाळासाहेबांचे वारसदार नेमके राज ठाकरे की उद्धव ठाकरे वाटतात? मग आता जनता ठरवतील. भाई जगताप यांनी खूप गंभीर टीका जी आहे ती आपल्यावर केलेली आहे. युथ असेल, मुंबईकर असेल, कोणाला असतात? बघा, मी एक गोष्टी सांगू इच्छितो मुंबईबद्दल. मुंबईमध्ये शेवटचा मी तुम्हाला उत्तर देतो की मुंबईमध्ये सर्वात खास करून मुंबईमध्ये राहणाऱ्या मराठी माणसांसाठी आणि सर्वसामान्य मराठी माणसांसाठी, गोरगरिबांसाठी सर्वात गंभीर प्रश्न हाऊसिंगचा आहे, गृहनिर्माणचा आहे. आणि गेल्या 10 वर्षे मी दक्षिण मुंबईचं उदाहरण तुम्हाला सर्वांना देऊ इच्छितो. दक्षिण मुंबईमध्ये चाळीत राहणारे मराठी माणूस, झोपडपट्टीमध्ये राहणारे मराठी माणूस, मी जेव्हा खासदार होतो देशातील सर्वात पहिले क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मी मुंबादेवी परिसरात माझं नेतृत्वाखाली झाले. आणि क्लस्टर रिडेव्हलपमेंट म्हणजे प्रत्येक मराठी माणसांना 600 स्क्वेअर फूट मालकी हक्काच्या कायमस्वरूपी घर मिळेल. त्याचबरोबर त्यांना त्या विभागात ट्रान्झिट अकॉमोडेशन मिळेल, म्हणजे तात्पुरती छावणी. त्याचबरोबर त्यांना स्कूल्स, गार्डन्स, हॉस्पिटल्स असं सुविधा उपलब्ध होईल. आज मी फक्त एक गोष्टी सांगू इच्छितो
की दक्षिण मुंबईचा खासदार अरविंद सावंत आहे, जे विद्यमान खासदार अरविंद सावंत गेल्या 10 वर्षापासून खासदार आहे. अरविंद सावंतचा स्वतःचा बिल्डिंग जिथे अरविंद सावंत राहतात, किंगस्टन टावर्स, काळा चौकी, त्या बिल्डिंगमध्ये ओसी नाही आहे. तर ज्या खासदारांचा बिल्डिंगमध्ये ओसी नाही आहे ते गोरगरिबांना, सर्वसामान्य घरं कसं देणार?